संपूर्ण जगाचा पोशिंदा ज्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हा दिवस लिहिला गेलेला आहे. 6 जून 1674 मध्ये महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं स्वराज्याची स्थापना झाली. आणि या स्वराज्यातून जो जनतेसाठी आणि जनतेच्या हिताचे निर्णय झाले आणि जेव्हा निजाम मुघल या राजवटी होता त्या राजवटीमध्ये इंग्रज होते तेव्हा कोणाला स्वातंत्र्याचं स्वप्न सुद्धा पडत नव्हतं. अशा वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी एक स्वराज्य स्थापन व्हावं, आपल्या जनतेला न्याय मिळावा आणि आपल्या जनतेसाठी रयतेसाठी काहीतरी कर्तव्य करावं म्हणून ती जे त्यांनी प्रेरणा घेतली तीच प्रेरणा आताच्या घडीला अत्यंत आवश्यकता आहे. आत्ताच जगाला ज्यांनी एका पावली पावली ज्यांचं लक्ष येतं ते असे छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरणात ठेवण्यासाठी आम्ही हा राज्याभिषेक सोहळा सुरू केलेला आहे. त्यांनी जे पराक्रम करून त्यांचा जो राज्याभिषेक झाला त्याच पद्धतीने आम्ही गुणवंत विद्यार्थी. कोई भी पैसा इसलिए नहीं देता है कि आपके पास कितनी बड़ी डिग्री है. आपको पैसा तब मिलता है कि आप अपनी स्किल से कंपनी का क्या फायदा कराते हैं. अगर आप एजुकेशन एंड स्किल, एजुकेशन नॉलेज देगा, स्किल पैसा देगा. नॉलेजेबल इंसान अगर पैसा नहीं कमा पाता है ना, सबसे तकलीफमय जिंदगी उसी की होती है. इक्विनिक्स लर्निंग हमेशा सीखने और आगे बढ़ने के लिए नए अवसर प्रदान करता है. साथ ही बिना किसी अतिरिक्त चार्जेस नौकरी पाने में भी मदद करता है. इक्विनिक्स अपनी श्रेणी में सर्वश्रेष्ठ और दूरस्थ इंटेलिजेंस ऑपरेशन टूल्स से कंप्यूटर कोर्स प्रदान करता है. क्लाउड, नेटवर्किंग और हार्डवेयर जैसे कुछ क्षेत्रों में तुरंत नौकरी मिलती है. असेल छत्रपती पुरस्कार विजेते असतील त्यांनी आयुष्यामध्ये अनेक गोष्टीला खस्ता खाऊन आणि पुढे नेऊन त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे म्हणून त्यांचाही या ठिकाणी आम्ही स्वराज्य दिनानिमित्त स्वागत केलं, त्यांचा गौरव केलेला आहे. मी पुनश्च एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी सर्व तुमच्या माध्यमातून शहरवासियांना विनंती करतो की आपण दरवर्षी या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य जनतेसाठी रचलं त्यांच्यामुळे आपण आज ताटमानेने उभे आहोत, ज्यांच्यामुळे आपण स्वतंत्र आहोत अशा छत्रपती शिवाजी महाराजांना आपण सगळ्यांनी अभिवादन करण्यासाठी आपला वेळ काढला पाहिजे एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुनश्च एकदा शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा. समाज बांधून काय आवाहन करतात? मी ते आव्हान हेच करतोय की सगळ्यांनी या ठिकाणी येऊन महाराजांना अभिवादन केलं पाहिजे आणि त्यांनी अभिवादन करत असताना त्यांच्या स्मृतीला त्यांच्या प्रेरणेला घेऊन पुन्हा पुढच्या वर्ष एका लढावी वृत्तीनं लढलं पाहिजे. धन्यवाद. आज छत्रपती शिवाजी महाराजांची 352वे राज्याभिषेक दिन आहे. रायगडावर अतिशय उत्साहात होतो. लाखोच्या जनसागरामध्ये रायगडावरचा राज्याभिषेक दिन साजरा होतोय. छत्रपती संभाजीनगर मधील एक क्रांती चौक छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे. इथे गेल्या 5 वर्षापासून शिवसेनेचे शहर प्रमुख डॉक्टर बाळासाहेब थोरात यांच्या हे आयोजक आहे यांच्या वतीने एकदा हा कार्यक्रम आयोजित केला जातो. गेल्या 5 वर्षापासून अविरतपणे ते स्वतः खर्च करून एवढा मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करतात. मी छत्रपती संभाजीनगर वासियांच्या वतीने, शिवभक्तांच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं, भारतीय कामगार सेनेच्या वतीनं मी डॉक्टर बाळासाहेब थोरात यांचं मनापासून अभिनंदन करतो. हा उपक्रम, हा कार्यक्रम हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे आणि हा वर्षानुवर्षे त्यांच्या पिढ्याने पिढ्या पुढे चालाव्या अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आमच्या समवेत त्यांच्या सौभाग्यवती आहे, त्यांनाही विनंती करतो की त्याही देखील हिरिरीनं तेवढ्याच या कार्यक्रमामध्ये परिवारासहित सहभागी असतात. आजचा हा खरोखरच या छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौकामध्ये या छत्रपती संभाजीनगरला शोभेल असा हा राज्याभिषेक सोहळा झाला. अनेक मान्यवर सर्व इकडे येऊन गेले, सर्व मान्यवरांनी उपस्थिती लावली. इथं मैदानी खेळ झाले, इथं गुणवंताचा सन्मान झाला, इथं छत्रपती पुरस्काराला सन्मानित करण्यात आलं. छत्रपती शिवरायाचा राज्याभिषेक, दुग्धाभिषेक करून करण्यात आला.
ज्या विधिवत ज्या पूजा आहेत त्या सर्व करण्यात आल्या आणि त्या करण्यामध्ये या ताईने देखील चांगला मोठा सहभाग घेतलेला आहे. त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि आजच्या या कार्यक्रमावर त्यांनी 2 शब्द व्यक्त करावा अशी विनंती करतो. तुम्ही इथं सर्व जणांचं खूप खूप आभार आहे की तुम्ही सगळेजण आले आणि कार्यक्रमाचा उत्साह वाढवला. आणि विशेष म्हणजे 5 वर्षापासून बाळासाहेब थोरात हे आपले शिवसेनेचे शहर प्रमुख इथे राज्याभिषेक सोहळा साजरी करतात 6 जूनला. आणि दिवसेंदिवस याला खूप प्रोत्साहन मिळतंय, सगळ्यांकडनं खूप प्रतिसाद मिळतोय, विद्यार्थ्यांकडनं मिळतोय, राजकीय क्षेत्रातनं मिळतोय आणि विविध सामान्य नागरिकांकडनं पण मिळतोय. सगळ्यांचा सन्मान व्हावा, सगळ्यांचा मान सन्मान राहावा अशी सगळ्यांची आणि बाळासाहेब थोरात यांची इच्छा असते. आणि त्या शिवाजी महाराजांच्या अशा विचारांना पुढे घेऊन ते हा कार्यक्रमाचा उपक्रम राबवतात आणि असाच उपक्रम प्रत्येक वर्षी ते राबवावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि इथे आलेले सर्व मान्यवरांना आणि सर्वांना खूप खूप आभार व्यक्त करते.